हे मिरची पिकाची लागवड झाल्यानंतर साधारणतः 24 तासानंतर आपल्याला एक महत्त्वाची प्रोबायोटिक बॅक्टेरियाची ड्रिंचिंग जमिनीमध्ये करायची असते. तर ते कोणते घटक आपल्याला जमिनीमध्ये वापरायचे आहे जेणेकरून आपलं पीक हे जमिनीसोबत सुसंगत होईल, खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यासोबत ते डेव्हलप होईल, त्याचा विकास होईल. याच्यासाठी आपल्याला महत्त्वाच्या काही गोष्टी करायच्या आहे. त्याच्यासाठी ड्रिंचिंगमध्ये आपल्याला वापरायचं आहे पोटॅशियम ह्युमेट 100%. त्याच्यानंतर आपल्याला वापरायचा आहे व्हॅम म्हणजे मायकोरायझा. त्याच्यानंतर आपल्याला वापरायचं आहे ट्रायकोडर्मा, सुडोमोनस आणि बॅसिलस सबटिलिसचा कॉन्सर्शिया. ह्या 3 घटकांचा वापर केल्यानंतर शेतकरी मित्र हो, लक्षात घ्या, आपलं पीक हे खूप चांगल्या पद्धतीने जमिनीमध्ये सुसंगत होईल. पोटॅशियम ह्युमेट हे व्हाईट रूटची डेव्हलपमेंट करेल. व्हॅम म्हणजे मायकोरायझा हा जमिनीमध्ये आपल्या पिकाचं रूट झोन खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप करेल. त्याच्यासोबत मायकोरिस नावाचा जो कंटेंट आहे हा आपल्या पिकाला बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण देईल.